जय भारत, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय शंभूराजे। आज तुम्हाला मी संभाजी महाराजांची झालेली बदनामी याचं खरं कारण काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। कृष्णाजी अनंत सभासद या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 15 ते 20 वर्षानंतर एक बखर लिहिली, तिला सभासद बखर असं म्हणतात। आणि त्या सभासद बखरीचा आधार घेऊन हे सर्व इतिहासकार लोकांनी इतिहास लिहिला आणि त्या इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी, त्यांच्यावर लागलेले वेगवेगळे आरोप जे तोंडाने बोलता येणार नाही असे आरोप लावले। आणि ते आरोप कुठून लावले? अशा बकरींमधून। मला तुम्हाला एक सत्य समोर आणायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांना 2 मुलं होती, थोरले संभाजीराजे आणि छोटे राजाराम महाराज। संभाजी राजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज हे जिंजीला गेले आणि जिंजीला असताना त्यांच्या दरबारी कृष्णाजी अनंत सभासद ही व्यक्ती मंत्री म्हणून होती। आणि त्या व्यक्तीला राजाराम महाराजांनी सांगितलं की पिते थोरले राजे यांनी इतका पराक्रम केला व 4-5 शाहींशी दावा लाविला, ऐसा पराक्रम केला ऐसे असता औरंगजेब येऊन किल्लो किल्ली अनर्थ मांडेला। याचा अर्थ काय? तुम्ही तो पुरातन राज्यातील माहितगार, तरी इस्तकबिल पासून चरित्र लिहून देणे हे छत्रपती राजाराम महाराजांनी याला सभासदांना सांगितलं। मग सभासदांनी त्यांची आज्ञा ऐकून हे चरित्र लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं। हा कृष्णाजी अनंत सभासद छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेला होता, त्यांनी राज्याभिषेक आपल्या डोळ्यांनी बघितलेला आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची रचना, त्यांची काम करण्याची पद्धत, युद्धतंत्र सर्व यांनी आपल्या डोळ्यांनी लिहिले। पण तो नंतर राजाराम महाराजांच्या दरबारात सुद्धा होता। तो सुरुवातीला असं म्हणतो, नाही त्यांनी जी सर्व एवढी मोठी बखर लिहिली ते जर सर्व सांगत बसलो तर पूर्ण दिवस लागेल व्हिडिओ काढायला आणि व्हिडिओ बनवायला। पण त्याने जे छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी लिहिलेले त्याने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे संभाजी राजांच्या बद्दल आपल्या मृत्यूच्या वेळेला काय बोलले होते हे त्यांनी लिहिलेले आणि तेच लोकांनी तेवढंच उचलून लिहून घेतलेले नाटकांमध्ये, पिक्चरांमध्ये। मी माझ्या मराठ्यांच्या इतिहासावरती अभ्यास चालू असताना ही बखर माझ्या वाचनात आली आणि वाचत असताना ती त्याचं वाचन संपलं तेव्हा शेवट छत्रपती शिवरायांच्या मृत्यूचा जो प्रकरण आहे ते मी वाचत असताना माझ्या अंगावर काटा आला आणि त्याच्यात वाचताना मला काहीतरी त्याच्यात गडबड आहे आणि त्याच्यात मी संशोधन केलं आणि मी खूप विचार केला, जर असं असेल तर असं का, तसं असेल तर तसं का। हे सर्व विश्लेषण मी महाराष्ट्राच्या लोकांपुढे सांगायचा मी छोटासा प्रयत्न करेल। सांगताना जर काही माझ्याने अल्पबुद्धीमुळे जर काही चूक झाली तर माफ करा, पण जवळपास मी सर्वच बारीक सरीक अभ्यास करून सांगण्याचा प्रयत्न करतोय। सभासद म्हणतो की शिवरायांच्या मृत्यूसमयी शिवरायांनी हुजरे लोक आणि कारकून लोक यांना बोलवले। आता कारकून लोक कोण कोण होते? निळोपंत होते, निळोपंत, प्रल्हाद पंत, गंगाधर पंत, रामचंद्र पंत, रावजी सोमनाथजी, आबाजी सोनदेव, ज्योतिराव बाळप्रभू चिटणीस अशी लोक जी कारकून लोक होती, ही कारकून लोकांना छत्रपती शिवरायांनी बोलवलं। आणि नंतर हुजरे लोक हिरोजी फर्जंद, बाबाजी घाटगे, बाजी कदम, सूर्याजी मालुसरे यांचे भाऊ, तानाजी मालुसरे यांचे भाऊ, अजून महाजी नाईक पानसंबळ, ह्या सर्व लोकांना छत्रपती शिवरायांनी आपल्या मृत्यूच्या समयी बोलवले। पहिला प्रश्न माझा असा उठतो की ह्या सर्व लोकांना शिवरायांनी आपल्या मृत्यूच्या वेळी बोलवलं, पण आपली जी पत्नी होती सोयराबाई, आपली दुसरी पत्नी पुतळाबाई आणि आपला अजून एक पुत्र होता राजाराम, राजा ही पदवी आहे, त्यांचं नाव फक्त राम आहे, या 3 लोकांना का नाही बोलवलं? माझं असं एक माझ्या मनात प्रश्न आला। आता उदाहरणार्थ माझा मृत्यू होतोय, मी माझ्या पत्नीला न बोलवता, माझ्या मुलाला न बोलवता, माझ्या घरात जो काम करतोय मी त्याला माझ्या मृत्यूच्या समयी बोलवणार का? माझी इच्छा सांगायला पत्नीला सोडलं, मुलाला सोडलं, अजून एक पत्नी त्यांना पण सोडलं, जे जवळचे लोक आहेत त्यांना सोडून माझ्या घरात जे काम करणारे त्यांना बोलवून मी माझी इच्छा सांगेल का? हा माझा एक
सामान्य विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. नंतर शिवराय असं म्हणाले, हे त्यांनी सभासदांनी लिहून ठेवलंय आपल्या बखरीमध्ये, आपली आयुष्याची अवधी झाली, आपण कैलासात श्रींचे दर्शनात जातो. म्हणजे माझं आयुष्य संपलं, मी आता स्वर्गात जातो. शरीर क्षीण देखून पन्हाळ्यावरी संभाजीराजे वडील पुत्र यास सांगितले. म्हणजे माझं शरीर क्षीण होतं म्हणून मी पन्हाळ्यावर संभाजी महाराज आहेत त्यांना सांगितलं. दक्षिण स्वारी संपताना नंतर महाराष्ट्रात आल्यानंतर महाराज पन्हाळ्यावर गेलेले हे सर्व इतिहासकार मानतात. पण हा सभासद काय म्हणतो की शिवराय त्यांना असं म्हणाले की तुम्ही दोघं पुत्र आपणास राज्य वाटून देतो आणि उभयंता तू सुखरूप राहणे. म्हणजे तुम्ही 2 पुत्र आहात माझे, तुम्हाला ऐवंतापासून जिंजीपर्यंत मी जे राज्य तयार केले त्याचे मी 2 भाग करतो आणि त्याच्यात तुम्हाला दोघांना ते वाटून देतो. महाराज म्हणाले तुम्ही दोघं पुत्र आपणास राज्य वाटून देतो आणि उभयंता तुम्ही सुखरूप राहणे. मग अजून पुढे काय म्हणतात महाराज, परंतु संभाजी राजाने हे ऐकले नाही. म्हणजे मी हे सांगत होतो ते संभाजीने ऐकले नाही. म्हणजे आपला वडील ज्या व्यक्तीला पूर्ण हिंदुस्थान त्यावेळी मानत होता त्या व्यक्तीचं हे संभाजीराजे ऐकणार नाही का? हे कोणाला सत्य वाटेल? मग राज्य म्या शिवाजीचे 40 होन अगोदर 40,000 होणांचं राज्य होतं. राज्य म्या शिवाजीचे 40,000 होणांचं पुणे महाल होता, त्यावरी 1 करोड होणांचे राज्य केले. ऐका पुढे काय बोलले, परंतु मज माघारे हे राज्य संरक्षण करेल ऐसा पुत्र दिसत नाही. महाराजांचं अगोदर 40,000 होणांचं राज्य होतं पुणे परगण्यात, नंतर त्यांनी 1 करोडचं राज्य निर्माण केलं असं ते म्हणतात. हे असं सभासदाने लिहून ठेवलंय आपल्या बखरीत की शिवराय मृत्यूच्या वेळीला असं म्हणत होते. अगोदर 40,000 होणांचं राज्य, नंतर 1 करोड होणांचं त्यांनी तयार केलं. नंतर महाराज म्हणतात की परंतु आपल्या माघारे हे राज्य संरक्षण करेल ऐसा पुत्र दिसत नाही. अजून पुढे ऐका, पुढे बारीक निरीक्षण, कान उघडून तेल टाकून ऐका. म्हणजे माझं हे मत आहे, पण तुमचं पण मत तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. महाराज काय म्हणतात ते, माझ्यानंतर हे राज्य कोणीही चालवू शकणार नाही, मला कोणाची कुवत दिसत नाही, ऐसा पुत्र दिसत नाही. पुढे म्हणतात महाराज, कदाचित धाकटा कुवर राजाराम वाचला तर तो राज्य वृद्धीने पसरवेल. म्हणजे अजून ते राजाराम महाराज लहान होते, किल्ल्यांवर छोट्या मुलांचे खेळ खेळत होते, त्यांना बघून महाराज म्हणतात की हा वाचला तर हा राज्याला वृद्धी पावेल. बरोबर. अजून पुढे काय म्हणतात, संभाजीराजे वडील पुत्र जाणता आहे पण बुद्धी फटकळ आहे, अल्प बुद्धी आहे, त्यास काय करावे आपण तो प्रयाण करतो. म्हणजे माझा थोरला मुलगा आहे संभाजीराजा, त्याची बुद्धी फटकळ म्हणजे लवकर राग येणारा, अल्पबुद्धी, अल्प म्हणजे कमी, बुद्धी म्हणजे मेंदू, कमी बुद्धी असलेला, त्यास काय करावे आपण तो प्रयाण करतो. म्हणजे ह्या अल्पबुद्धीला, ह्या फटकळ बुद्धी असलेल्या संभाजीराजाला मी काय करू, मी तर जातो. हे शिवाजी महाराज आपल्या मुलासंबंधी बोललेत का? हे सभासदांनी लिहून ठेवलेले. तुम्ही कारकून व इतर लोक तुम्हास या गोष्टी कळाव्या असाव्यात. म्हणजे तुम्ही कारकून लोक, तुम्ही हुजरे लोक, तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असतील असं महाराज म्हणतात. आपणा मागे संभाजीराजे पराक्रमाने राज्य सर्व आटोपतील, लष्करी थोरला राजा संभाजी म्हणून त्याच्याकडे डोल देऊन मिळतील. म्हणजे महाराज अगोदर म्हणतात की हा फटकळ आहे, हा काय बुद्धिहीन आहे, आणि नंतर महाराज म्हणतात की आपल्यानंतर संभाजीराजा पराक्रमाने राज्य आटोपेल. म्हणजे त्याचा एवढा, म्हणजे लगेच 2 मिनिटात त्यांचा पराक्रम वाढेल आणि सर्व राज्य ते आटोक्यात आणतील का? एक वाक्य महाराज म्हणतात की हा फटकळ बुद्धीचा आहे, अल्पबुद्धी आहे, आणि दुसरं वाक्य महाराज म्हणतात की संभाजी राजा थोरला आहे म्हणून तो त्याच्या पराक्रमाने सर्व राज्य आटोपेल. म्हणजे लष्कर पण त्याच्याजवळ जाईल, तो मोठा आहे म्हणून. राजारामाच्या पक्षपात करून उभयंता बंधूस राज्य वाटून
सर कारकून पक्षपात करून उभयंता बंधूस राज्य वाटून 2 राज्य करू म्हणतील. म्हणजे हे जे सर कारकून आहेत हे 2 भावांना राज्य वाटून 2 राज्य करा असं हे म्हणतील. पण शेवट लष्करचे मराठे कारकुनांचे विचारात येणार नाही. म्हणजे माझ्या लष्करामध्ये जे मराठे आहेत त्यांना हे आवडणार नाही. शेवट अवघे सर कारकुनांचे विश्वास देऊन धरतील. म्हणजे हे जे लोक सांगतील की तुमचे 2 वाटे पाडतो, राज्याचे 2 वाटे पाडतो, एक संभाजी राजा करेल आणि एक राजाराम राजे करतील, यांचं कोणी ऐकणार नाही. सैन्यातील जे मराठे ते यांचं ऐकणार नाही आणि यांना धरतील. आता हे जे पुढे महाराज म्हणालेत कित्येकांना खोटं वाटेल पण हे स्वतः सभासदांनी लिहून ठेवलेले. महाराज काय म्हणाले पुढे? महाराज म्हणाले संभाजीराजे हे आपले वेळचे थोर ब्राह्मण लोकास मारेल, ब्राह्मण हत्या करेल. पुढे मराठे लष्करचे सरदारांशी मारील, धरील. माझी बोलायची सुद्धा हिंमत होत नाही हे वाक्य, अंगाला काटा येतोय. म्हणजे ज्या छत्रपती संभाजीराजांनी एवढे हाल अपेष्टा करून 9-10 वर्ष आपल्या छातीचा कोट करून हे स्वराज्य राखलं, अशा पराक्रमी पुरुषाविषयी मी हे वाचतो तर अक्षरशः लाज वाटते. आणि लिहिणाऱ्याने खरं लिहिलंय का खोटं लिहिलंय हे फक्त त्याला माहिती आहे. तो असं म्हणतोय की संभाजीराजे हे आपल्या वेळचे थोर ब्राह्मण यास मारेल, ब्राह्मण हत्या करेल. आणि मग शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वेळेला काय केलं होतं? कृष्णाजी भास्कर सोबत, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ब्राह्मणांची हत्या होणार आहे हे शिवाजी महाराजांना त्यांच्या मृत्यूच्या वेळी कळले का? म्हणजे माझ्या मृत्यूनंतर 3-4 वर्षात ब्राह्मण हत्या होईल हे त्यांना कसं काय कळालं? ते छत्रपती होते, ते राजा होते का ते भविष्य सांगणारे होते? हा एक प्रश्न माझा इथं उद्भवतो. संभाजीराजे हे आपल्या वेळचे थोर ब्राह्मण यास मारेल, ब्राह्मण हत्या करेल. पुढे मराठे लष्कराचे सरदारासही मारेल, धरील, इज्जत घेईल. म्हणजे मोठमोठे सरदार असेल ना त्यांना पण मारेल, त्यांची पण बेअब्रू करेल, थोर लोकांची चाल मोडेल. संभाजी कैफ खाईल, गांजा ओढील, इशकबाजी करेल, द्रव्य खजिना उडविल, सर्व राज्य गमावेल. हे वाक्य आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडातून निघालेले आणि कृष्णाजी अनंत सभासदांनी आपल्या बखरीमध्ये लिहिलेले. म्हणजे बघा तुम्ही वाचून बघा ते सभासद बखर. जर मला तुम्ही कमेंट कराल तर मी तुम्हाला PDF पण टाकू शकतो. हे जे फक्त तेवढे जे बोललेले त्याचे मी PDF टाकू शकतो किंवा तुम्हाला स्क्रीनवर मी ते फोटो लावून देईल जेणेकरून तुम्हाला वाचता येईल. आता अभ्यास करायला लोकांना वेळ नाही आहे, फक्त मी जे मेन आहे ते टाकून देईल, तुम्ही वाचू शकता. म्हणजे महाराज आपल्या मुलाविषयी असं म्हणतील का? महाराज आपल्या मुलाविषयी असं म्हणतील का की संभाजी राजा कैफ खाईल, इशकबाजी करेल, गांजा ओढेल, खजिना उडवेल आणि राज्य गमावेल? मग महाराजांनी स्वर्गातून बघितलं असेल की आपल्या मृत्यूनंतर 10 वर्ष आपल्या आपल्या छाव्याने 10 वर्ष कशा 5 शाळा लोढवल्या, कसा शत्रूच्या उरावर जाऊन बसायचा. आणि हे सभासदांनी हे लिहून ठेवले. आता जनतेला आणि लोकांना ठरवायचं आहे की हे खरं आहे की खोटे. पण माझं असं मत आहे की जे शिवाजीराजे अटखळ काहीतरी अल्पबुद्धी म्हणायचे संभाजीराजांना, ते संभाजीराजे पराक्रम करतील, हे करतील, तेच सभासदांनीच म्हटले की शिवाजी असं म्हणतोय की संभाजी अल्पबुद्धी आहे, फटकड आहे. पण नंतर शिवाजीच म्हणतोय की संभाजीराजा पराक्रमाने राज्य आवडील. याच्यामध्ये किती सत्यता आहे? मग ऐका अजून पुढे काय म्हणतात ते सभासद की महाराज असं म्हणाले की औरंगजेब हे संभाजीचे गुण ऐकून दक्षिणेत उतरेल. बरं, औरंगजेब संभाजी राजांचे गुण ऐकून दक्षिणेत उतरला नव्हता. तो त्याचा मुलगा अकबर याने बंड केलं होतं त्याच्या विरोधात. म्हणून पहिले तो राजपुतान्यात गेला, राजपुतान्यातून इकडं तो स्वराज्यात आला आणि स्वराज्यात संभाजी राजांचा आसरा घेऊन
तो माझ्यावर चाल खाईल म्हणून त्याच्या पिछा करत करत, आणि औरंगजेबाला दक्षिणेत यायचं होतं, त्याचा पिछा करत करत बरामपुरास आला औरंगजेब. औरंगजेब दक्षिणेला येईल हे महाराजांना अगोदरच माहित होतं का, त्यांनी ते अगोदरच सांगून ठेवलं होतं, सभासदांनी लिहिलंय. आणि भागानगर, विजापूर, मोगल हे घेईल, भागानगर आणि विजापूर मोगल घेतील आणि नंतर आपले राज्य घेतील, संभाजी शेवट दगा खाईल. ही सर्व भविष्यवाणी शिवरायांनी तेव्हाच बघून ठेवली होती का? संभाजी छत्रपती शिवरायांना तेव्हाच माहित होतं का हे सर्व पुढे होणार आहे? मोगल कुतुबशाही जिंकणारे, मोगल आदिलशाही जिंकणारे, मोगल स्वराज्य जिंकणारे आणि नंतर संभाजी राजाचा शेवट दगा होईल हे शिवरायांना माहित होतं का? अरे लिहायला पाहिजे होता, पण थोडा त्याच्यात थोडी सत्यता टाकायला पाहिजे होती. ते वाचून पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण जगाने ह्या संभाजी राजांना वेगळ्या नजरेने बघितलं यार. मग ते त्याच्यातच पुढे काय म्हणतो, मग राजाराम राज्य करू लागेल. तेव्हा गमाविलेले राज्य राजाराम माझ्यापेक्षा पराक्रम विशेष करेल आणि गमावलेले राज्य राजाराम मिळवेल. म्हणजे हे जे स्वराज्य एकदा गमावलं जाईल आणि गमावलेलं स्वराज्य राजाराम मिळवेल. आता आणि अजून पुढे म्हणतात, मी ते पूर्ण महाराजांचं बोलून घेतो. आता कारकुनांमध्ये माझ्या वेळचे थोरले कारकून जो संभाजी वाचू देणार नाही, माझ्या वेळचे जे थोरले कारकून आहे तो संभाजी वाचू देणार नाही. त्यापैकी प्रल्हाद पंत व रामचंद्र पंत हे दोघे ब्राह्मण पराक्रम करतील. महाराज सांगतात मृत्यूच्या वेळी त्यांना मृत्यू येतोय छत्रपती शिवरायांना, आणि त्यावेळी महाराज असं म्हणताय की प्रल्हाद पंत आणि रामचंद्र पंत हे दोन ब्राह्मण पराक्रम करतील. मराठ्यांच्या मध्ये संताजी घोरपडे आणि बहिर्जी घोरपडे आणि धनाजी जाधव, संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे आणि धनाजी जाधव हे तीन लोक जरी वाचले तरी हे तीन मोठे पराक्रम करतील. हे तीन ब्राह्मण आणि हे तीन मराठे राज्याला सावरतील हे शिवराय म्हणले. म्हणजे आपल्या मृत्यूनंतर स्वराज्यात औरंगजेब येणार, आदिलशाही घेणार, कुतुबशाही घेणार, संभाजीला दगा होणार आणि नंतर हे प्रल्हाद पंत, रामचंद्र पंत पराक्रम करणार. संताजी, धनाजी आणि काय ते अजून तिसरं कोणतं नाव बोललं मी, संताजी, धनाजी आणि बहिर्जी घोरपडे हे पराक्रम करतील हे महाराजांना मृत्यूच्या समय कळालं होतं. काय येणेप्रमाणे राजे बोलिले, सर्वांचे कंठस दाटून आला. नेत्रापासून उदक म्हणजे ते असं म्हणतात की डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्या उपरी राजे असे बोलले की तुम्ही चुकूर होऊ नका, म्हणजे तुम्ही काळजी करू नका. काही शब्द माझे चुकत असतील माफ करा, सर्वच्या सर्व, कारण की ती मराठी अगोदरची मराठी वेगळी आहे, म्हणजे ते लक्षात पण राहत नाही. मी तेवढं पाठ करून ठेवलंय, लक्षात राहत नाही, पण काहीतरी थोडंफार चुकत असतील, पण मी स्क्रीनवर ते तुम्हाला दाखवते. मग हे सर्व लोक रडायला लागले. त्याच्यानंतर महाराज म्हणतात की तुम्ही चुकूर होऊ नका, हा तो मृत्यू लोकच आहे. आता अवघे बाहेर बसा, आपण श्रींचे स्मरण करतो. म्हणजे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बाहेर बसा, मी श्रींचे श्री म्हणजे परमेश्वरा. काही लोक काही सो कॉल्ड व्याख्या ते स्वतःला ते म्हणतात श्री म्हणजे जिजाऊ साहेबांना म्हणतात. श्री म्हणजे जिजाऊ साहेबांना म्हणालेलं नाही, श्री म्हणजे देवाला म्हणालेले. ते मी श्रीचे स्मरण करतो म्हणून अवघियास बाहेर बसवले आणि राजियांनी श्री भागीरथीस उदक आणून स्नान केले. भस्म धारण करून रुद्राक्ष धारण केले आणि योग्याभ्यास करून आत्मा ब्रह्मांडास नेऊन दशदारे फोडून प्राणत्याग केले. शालिवाहन शके 1602 रौद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध 15 रविवारी 2 प्रहरी काळ रायगडी झाला. त्यानंतर शिवदूत विमान घेऊन आले आणि राजे विमानात बैसून कैलासात गेले. ह्या कल्पना आहेत. ही शेवटची ओळ जशी कल्पना आहे ना, त्यानंतर शिवदूत विमान घेऊन आले
आणि राजे विमानात बसून कैलासात गेले, ह्या जशा कल्पना आहेत ना, त्याच सर्व कल्पना या सभासदांनी सांगितलेल्या आहेत. मला ह्या गोष्टीवर थोडासाही विश्वास बसत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजा आपल्या मुलाबद्दल म्हणजे इशकबाजी करेल, गांजा ओढील. मी समजा मी वडील आहे आणि माझा मुलगा जर असा आहे तर त्याचे सर्व दुर्गुण मी माझ्या मनात ठेवेल, जगामध्ये सांगणार नाही. असा कोणता बाप आहे जगातला जो आपल्या मुलाचे दुर्गुण जगाला सांगेल आणि आपल्या मुलाची बदनामी होईल असं कोणत्या बापाला वाटेल? कोणत्याच नाही वाटणार. असं नाही आहे की सभासद बखरीमध्ये लिहिलेलं सर्वच खोटं आहे. काही ज्या घटना आहेत त्या प्रत्यंतर पुराव्यानुसार जर बघितल्या तर काही घटना खऱ्या आहेत, पण कुठं नाही. फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी सभासदांनी अन्याय आणि अतिशयोक्ती केलेली आहे. म्हणून लोकांना मी विनंती करतो, ती बखर तुम्ही वाचा. जर तुमच्याकडे नसेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला ती टाकतो. तुम्ही वाचून तुमच्या मनाला काय वाटेल तर तुम्ही निर्णय घ्या. माझा असा निर्णय आहे की हे छत्रपती शिवरायांच्या मृत्यूच्या वेळेला जर छत्रपतींनी ह्या मंत्र्यांना बोलवलं तर आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला आणि आपल्या मुलाला पण बोलवलं असणारच. त्यांची नावं का लिहिली नाहीत सभासदांनी? आणि जर त्यांना वाटत होतं छत्रपती शिवरायांना की माझा मृत्यू जवळ येतोय, मग ते जर पन्हाळ्यावर जर इथं संभाजीराजांना भेटले तर त्यांनी सांगितलं असतं संभाजीराजांना की तू सुद्धा माझ्यासोबत रायगडावर ये, कारण की माझा अंतिम क्षण आता जवळ आलेला आहे. हा छत्रपती संभाजीराजांवर झालेला अन्याय मोडून काढण्यासाठी हे माझं विश्लेषण होतं. जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा. जय शिवराय, जय शंभूराजे.